हिंदू कोण विचारल्यावर वडिलांनी हात वर केला, मग गोळी मारली। विनवणी करूनही अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्यात। डोंबिवलीमधील हर्षल लेलेनं सांगितलंय पहलगाममधील या हल्ल्याचा हृदयद्रावक घटनाक्रम। दहशतवादी दिसतील तिथे गोळ्या घाला, सरकारनं शूट अँड साईटचे आदेश द्यावेत। वडिलांच्या मृत्यूनंतर हर्षल लेलेच्या संतप्त भावना आहेत। या दहशतवाद्यांच्या डोक्यावर गोप्रो कॅमेरे होते आणि 5 ते 10 मिनिटं त्यांनी गोळीबार केला आणि नंतर ते जंगलामध्ये पळून गेले। लेले कुटुंबियांनी सांगितलाय हल्ल्याचा हा घटनाक्रम। दहशतवाद्यांनी डोळ्यामध्ये गोळ्या घातल्या, लहान मुलांनाही मारलं। एका मुस्लिम व्यक्तीनं अतिरेक्यांना अडवलं तर त्यालाही गोळ्या घातल्या। कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांनी हा अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितलाय। आम्ही टिकल्या काढून फेकल्या, अजानं म्हटले, पण तरीही त्यांनी आम्हाला सोडलं नाही। पहलगाम हल्ल्यामधील पीडित कुटुंबियांनी सांगितलाय अंगावर काटा आणणारा अनुभव। संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांनी सांगितलाय अंगावर काटा आणणारा हा अनुभव। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची ही थरकाप उडवणारी दृश्य, दहशतवादी पर्यटकांवर गोळीबार करतानाचा एक नवा लाईव्ह व्हिडिओ समोर आलेला आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्यावरती अंत्यसंस्कार। शरद पवारांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक विशेष विमानानं महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, पुण्यासह आतापर्यंत 120 पर्यटक सुखरूप परतलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये एअरलिफ्ट। जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधून पर्यटकांना घेऊन विशेष विमान मुंबईत दाखल। अडकलेले पर्यटक मुंबई विमानतळावर पोहोचले। राज्य सरकारकडून विशेष विमानाची सोय।